नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे शेतकरी राजा। या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात 22 ते 25 26 तारखेपर्यंत जोरदार पाऊस होणार आहे। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे। तर आपण पाहू शकता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही महासागरांमध्ये पावसाचे खूप मोठे वातावरण तयार झाले आहे। कारण की अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की ह्या वर्षी दुष्काळ पडणार आहे, तर मित्रांनो तसं नाही। व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण माहिती आहे पावसाची याच्यात। अवघ्या या 4 ते 5 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागात हा खूप जोरदार पाऊस होणार आहे। तर आपण पाहू शकता 21 तारखेला महाराष्ट्रात खूप मोठं पावसाचं वातावरण बनते। खास करून आपलं जी कोकणपट्टी आहे आणि मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यात सध्या याचा थोडासा प्रभाव कमी राहील, परंतु मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्टी आणि विदर्भात ह्या पावसाचं प्रमाण 21 तारखेला जास्त राहणार आहे। आणि जसं जसं वातावरण बदलत जाईल तसं तसं या पावसाचं प्रमाण वाढणार आहे, आपण पाहू शकता। त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रात देखील खूप मोठं पावसाचं वातावरण तयार होते। त्या संदर्भात मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, विदर्भात अमरावती, नागपूर, वाशिम या जिल्ह्यांना देखील खूप जोरदार पावसाचा तडाखा या 22, 23 आणि 24 या तारखेला बसणार आहे। कारण की या 3 तारखेला महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस होण्याची खूप दाट शक्यता आहे। तर हा पाऊस मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पडणार आहे। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। कारण की एक सांगतो, माझा म्हणजे मी मॅपचा पण अभ्यास घेतो आणि माझा थोडासा भौगोलिक अभ्यास असल्यामुळे मी त्याचं सुद्धा तुम्हाला सांगतो। कारण की ज्या वेळेस आपल्या वातावरणात आर्द्रता उष्णतेचं प्रमाण वाढते त्यावेळेस अनेक ठिकाणी हा पाऊस घडून येतो। म्हणजे उष्णता वाढल्याच्या नंतर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हा पाऊस 100% महाराष्ट्रात पडतो। तर आपण पाहू शकता 23 तारखेला खूप मोठं संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठा पावसाचा इथं वातावरण दाखवलं आहे। खास करून कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आणि मराठवाड्यात ह्या पावसाचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात राहणार आहे। याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। 23 तारखेला आपण पाहू शकता खूप मोठं वातावरण। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून देखील एक कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रावर सक्रिय होत आहे। आणि शेतकऱ्यांनी कसं ओळखायचं की हा पाऊस आपल्या ठिकाणी पडणार आहे की नाही। कारण की मित्रांनो बघा, ज्या दिवशी सकाळचं आपल्याला उष्णता वातावरणात जास्त प्रमाणात जाणवते की आज वाटते जुन्या काळातले लोक म्हणायचे आज खूप उष्णता आहे, आज 100% पाऊस होईल। तसंच सेम आहे या पावसाचं। ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आज खूप वातावरणात उष्णता असल्या हा पाऊस त्या भागात 100% पडणार आहे। स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस पडण्याची खूप दाट शक्यता आहे। कारण की हा पाऊस बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाब तयार होत आहे। हा कमी दाबाची जो कमी दाब हा सरकणार आहे तो मध्य भारतावरती सरकणार आहे। हा कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर नाही राहणार। कारण की याचा थोडासाही प्रभाव फक्त विदर्भावर दाखवला आहे। या मॅपमध्ये आपण पाहू शकता सर्व शेतकरी मित्रांनी की याचा प्रभाव हा संपूर्णपणे विदर्भ आणि मध्य भारतावर दाखवला आहे। कारण की हा असाच पुढे सरकत मध्य प्रदेश, राजस्थान, आग्रा, दिल्ली ह्या साईडला सरकणार आहे। तर आता जो कमी दाब तयार होतोय तो कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर राहणार नाही। जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।